मवियामधील जागांचं कोडं हे सुटत नाहीये। सांगली, भिवंडी, रामटेक आणि मुंबईमधल्या एका जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये सध्या वाद किंवा तिढा असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस मुंबईमध्ये सध्या 2 जागांसाठी आग्रही आहे अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे हा सगळा तिढा आहे। भिवंडीच्या जागेवरनं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सध्या रस्सीखेच आपल्याला बघायला मिळतोय। मवियाच्या जागा वाटपाचा एकूणच तिढा हा अद्यापही आपल्याला कायम असल्याचं चित्र बघायला मिळतंय। सांगली, भिवंडी, रामटेक आणि मुंबईमधल्या एका जागेवरनं सध्या महाविकास आघाडीमध्ये ठरत नसल्याचं कळतंय। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, तिकडे महायुतीमध्ये काही नीटचं ठरत नाहीये आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही फायनल होताना दिसत नाहीये। आता प्रामुख्याने 4 जागांची चर्चा आहे। कोणत्या जागा आहेत आणि त्या जागांवरती प्रामुख्याने वाद नेमका काय दिसतोय चेतन? महाविकास आघाडीच्या ज्याप्रमाणे बैठका चालू आहे त्याप्रमाणे जागेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी ज्या 4 जागा आहेत या 4 जागेंवर सध्या चर्चा चालू आहे। त्यातील सगळ्यात पहिलं म्हणजे सांगलीची जागा आहे, जिथे काल उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि त्या सभेत उमेदवार घोषित केला होता। मात्र हा उमेदवार घोषित केल्यानंतर काँग्रेसमध्ये एक नाराजी आहे, कारण काँग्रेसचा हा सांगली हा गड मानला जातो लोकसभेचा। त्यामुळे काँग्रेस या सांगलीच्या जागेसंदर्भात दिल्ली हायकमांडकडे देखील नाराजी व्यक्त करणार आहे। त्याचबरोबर अमरावती असेल, रामटेक असेल आणि मुंबईची दक्षिण मध्य मुंबईची जागा असेल, या संदर्भात देखील अद्यापही निर्णय झालेला नाही आहे। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांचं नाव चर्चेत आहे। मात्र मुंबई काँग्रेस किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून प्रिया वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे आणि वर्षा गायकवाडांना तिकडनं उमेदवारी भेटावी यासाठी देखील काँग्रेस आग्रही आहे। एकंदरीतच आपण पाहिलं असेल तर मुंबईत 4-2 असं जागेंचं सूत्र होतं, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 जागा असतील आणि काँग्रेसच्या 2 जागा असतील असं सूत्र होतं। मात्र आता आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना ह्या 5 जागांसाठी इच्छुक आहे आणि 1 जागा काँग्रेसला, उत्तर मध्यची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी ते इच्छुक असल्याचं समोर येत आहे। मात्र या सर्व प्रकरणात आपण पाहिलं तर रामटेकची जी जागा आहे ते पहिल्या चरणामध्ये मतदान होणार आहे, या संदर्भात देखील अजून चर्चा सुरू आहे। मात्र निर्णय असा कोणता झाला नाहीये। तर भिवंडीची जी जागा आहे या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा आग्रही असला तरी काँग्रेस देखील ती जागा सोडायला तयार नसल्याचं एकंदरीत चित्र आहे।